तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर राज्यातील लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ई-के-वाय-सी करण्यासाठी मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे आणि मुदतवाढीचा जी-आर देखील आलेला आहे. पण आता या मुदतवाढी अंतर्गत कोणकोणत्या महिलांनाच ही ई-के-वाय-सी करता येणार आहे, याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी-आर आणि या जी-आरचा विषय हा तुम्ही येथे पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी-आरचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी-आर दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यानंतर येथे प्रस्तावना व या प्रस्तावनेनंतर आपण डायरेक्टली शासन परिपत्रक हे पाहूया की ज्यामध्ये मुदतवाढ व त्याचबरोबर कोणत्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करता येणार आहे याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे. त्यामध्ये शासन परिपत्रक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे आणि तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कर्मचारी हा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम किंवा मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा जो पर्याय आहे तो निवडताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. अशाच लाभार्थी महिलांसाठी ही ऑनलाईन ई-के-वाय-सी पुन्हा एकदा सुधारणा करण्यासाठी दिनांक 30/4 म्हणजेच 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता या शासन पत्रकामध्ये अशा काही प्रकारची माहिती आहे की राज्यातील अशा लाडक्या बहीण लाभार्थी की ज्यांनी त्यांचा पर्याय निवडताना की जो पर्याय होता शासकीय कर्मचारी किंवा जो निवृत्तीवेतन घेत आहे ते कसे याबाबतचा जो पर्याय आहे तो निवडताना त्यांनी नजरचुकीने हा पर्याय निवडलेला आहे. त्यांच्यासाठीच ही ई-के-वाय-सी पुन्हा करण्याची संधी ही 30 एप्रिल 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा प्रकारची माहिती या शासन परिपत्रकामध्ये शासनाने दिलेली आहे आणि आता 30 एप्रिल 2026 पर्यंत या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्याची मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. तर ही होती या संदर्भातली सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.